नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, की तुमच्या जमिनीवर तुमच्या शेजारच्या व्यक्तीनं अनधिकृतपणे अतिक्रमण किंवा ताबा केलेला आहे आणि ते ताबा किंवा अतिक्रमण जर तुम्हाला काढायला जायचं असेल, तर न्यायालयामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ती जमीन सिद्ध करावी लागते आणि जमीन सिद्ध करून सुद्धा तुम्हाला त्या जमिनीवर तुम्ही मालक आहात हे सुद्धा सिद्ध करावं लागते. तेव्हा न्यायालय तुम्हाला त्या जमिनीतून बाहेर त्या अतिक्रमणधारकाला काढण्याचा आदेश देते. ही पहिली व्यवस्था आहे. दुसरी व्यवस्था अशी आहे, की काही-काही लोक न्यायालयामध्ये जातात, दावा लावतात आणि सांगतात, की माझ्या जमिनीचं मला सीमांकन करायचं आहे आणि सीमांकन केल्यानंतर जे सीमांकन करणारा अधिकारी आहे, तो अधिकारी त्या नकाशामध्ये ज्या व्यक्तीनं अनधिकृतपणे ज्या जमिनीचा ताबा घेतलेला आहे, त्याचं अतिक्रमण म्हणून दाखवतो आणि पुन्हा ते अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयामध्ये जावं लागते. कारण अतिक्रमण कायद्यानं गैरकायदेशीर आहे आणि कोणतंही न्यायालय अतिक्रमणधारकाला रिलीफ देत नाही. ही दुसरी प्रोसिजर आहे. पण मित्रांनो, ह्या पलीकडे एक मी तुम्हाला फास्ट आणि जलद असा मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि तो उपाय ऐकून मला तरी असं वाटते, की तुम्ही लवकरात लवकर आपल्या जमिनीवर तिराईत माणसानं किंवा शेजाऱ्यानं किंवा इतर कोणी केलेलं ताबा, अतिक्रमण लवकरात लवकर तुम्ही काढून घेणार ह्याची मला खात्री आहे. तर चला सांगूया पुढे आपण ते आपल्या जमिनीवर झालेल्या किंवा शेजाऱ्यानं केलेल्या अतिक्रमण आपल्याला कसं काढायचं आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला हे निश्चित करायचं आहे, की तुमच्या जमिनीवर किती अतिक्रमण केलं हे तुम्हाला एक पक्कं माहीत पाहिजेत आणि माहीत झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा जो कोणी जिल्हाधिकारी आहे, त्या जिल्हाधिकाऱ्याकडं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 242 खाली ॲप्लिकेशन द्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन दिल्यानंतर जिल्हाधिकारी तुमच्या ॲप्लिकेशनची त्वरित दखल घेईल आणि ज्या व्यक्तीनं तुमच्या शेजाऱ्यानं तुमच्या जमिनीवर जे अतिक्रमण केलेलं आहे, त्याला एक नोटीस काढील आणि नोटीस काढण्याच्या अगोदर तो तुमचा जिल्हाधिकारी हे ठरवेल, की ज्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण काढून पाहत आहात, ती जमीन खरंच तुमच्या मालकीची आहे का? ज्या व्यक्तीनं तुमच्या जमिनीवर ताबा ज्या व्यक्तीनं तुमच्या जमिनीवर ताबा ठेवलेला आहे, तो ताबा त्यानं ठेवलेला कायदेशीर आहे का? किंवा त्याला एखाद्या कायद्यान्वये त्या जमिनीवर ताबा प्रस्थापित केलेला आहे का? हे सुद्धा न्यायालय पाहील. जर त्यानं ठेवलेला ताबा कायदेशीर नसून किंवा एखाद्या कायद्यानं त्याला जर ताबा दिला नसेल, तर जिल्हाधिकारी त्याला ती नोटीस काढेल आणि त्या नोटिसीमध्ये असं नमूद करेल, की आपण शर्तप्रमाणे या जमिनीतून जिल्हाधिकारी हे निश्चित करेल, की आपण या जमिनीतून ताबडतोब ती जमीन खाली करावी आणि ज्या व्यक्तीची जमीन आहे, ज्याला ताबा द्यायचा आहे, त्या व्यक्तीच्या ताब्यात द्या, असा सर्वप्रथम त्यांना आदेश करेल. जर त्या व्यक्तीनं त्यांच्या नोटिसीच्या नुसार जर तुमच्या जमिनीवर झालेला ताबा लवकरात लवकर जर काढला नसेल, तर दुसरी नोटीस देईल आणि दुसरी नोटीस देऊन सुद्धा जर ताबा काढला नसेल, तर एक संक्षिप्त चौकशी करील आणि संक्षिप्त चौकशी करून जर तो व्यक्ती आडदांड किंवा आडमुठ किंवा गैरकायदेशीर वागत असेल किंवा वेगळं काही करत असेल, असं जर त्याला कृत्य जिल्हाधिकाऱ्याला दिसलं, तर तो तुमचा जिल्हाधिकारी त्या व्यक्तीला जेलमध्ये पाठवण्याचा आदेश काढील आणि त्याला जेलमध्ये पाठवून देईल आणि तुमच्या जमिनीला तुम्हाला ताबा देईल. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमच्या शेजाऱ्यानं तुमच्या जमिनीवर ताबा केला असेल, एखाद्या व्यक्तीनं थर्ड पर्सननं ज्याच्याकडे त्या जमिनीची मालकी नाही, अशा व्यक्तीनं जर ते ताबा ठेवला असेल आणि त्याची मालकी हक्क जर तुमच्याकडे असेल, दिलेला कायदा ताबा दिलेला ताबा जर कायदेशीर नसेल, तर जिल्हाधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 242 जिल्हाधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम जिल्हाधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966
चे कलम 242 खाली त्यांना नोटीस देऊन जमिनीतून निष्कासित करते आणि हे कर्तव्य जिल्हाधिकाऱ्याचं आहे. ही ट्रिक ध्यानात ठेवा आणि लक्षात ठेवा. दिवाणी न्यायालयात जाण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्याकडून तुमच्या जमिनीचे ताबा तुम्हाला घेता येते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.